प्रयत्न नंबर 1 वर भैरवनाथ पेजारे या सामन्याला झालेली आहे सुरुवात. सेमी फायनलची ही लढत प्रथम क्रमांकाला खूप महत्व आहे आणि पहिल्या चढाईत गारद केलंय साहिल पाटील याचा वार रोखला गेलाय. जबरदस्त सुरुवात रणधुमाळी रणकंदन घमासान मैदानात पाहायला मिळाला. वारू का रोखला तर लॉबी सोबत काहीच कॉन्टॅक्ट नव्हता, त्यामुळे पंचांनी आजच्या स्पर्धेसाठी उपस्थित श्री रमेशजी म्हात्रे यांना सन्मानित करतील. अभिषेक कडू. धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. सन्मान्य श्री प्रीतम शिंदे यांचा. सन्मान्य श्री प्रीतम शिंदे. अभिषेक कडू यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत. अलिबाग तालुका काँग्रेस कमिटी सहसचिव सन्मान्य श्री मेघनाथजी पाटील यांना आपण येथे सन्मान करणार आहोत. सन्मान्य श्री मेघनाथ पाटील. काय म्हणावं या चढाईला, जबरदस्त आर्यन म्हात्रे चमकला मैदानात. सन्मान्य श्री मेघनाथ पाटील अलिबाग तालुका काँग्रेस कमिटी सहसचिव, वायशेत गावचे रहिवासी, एक कबड्डी प्रेमी व्यक्तिमत्व, एक दिलखुलास असं व्यक्तिमत्व. सन्मान्य श्री मेघनाथजी पाटील. वाघ गरजलेत हो रायगडचे. नसीब माय बाबू. दिस इज ओनली फिटनेस. या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य श्री संजय गावण सर, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान्य श्री संजय गावण सर. हो सुप्रेस प्लेयर होते. थोडस वेट केलं, टाइम जाऊ दिला, रेडरला चुकी करण्यास भाग पाडला आणि ती चुकी हेरली. 2 गुण आपल्या संघाला. खातं खोललंय, अकाउंट ओपन केलंय. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रांगणामध्ये दिवलांग संघाचा रेडर, विनायक दिवलांग संघाचा रेडर उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये जाण्याचा त्याचा प्रयत्न. फेक अटेम्प्ट पाहायला मिळते. रनिंग हँड टचचा प्रयत्न झालाय पण सक्सेस मिळालेला नाहीये. रुपेश, प्रयत्न छान होता, वेग छान होता. आता मात्र पूर्ण दारोमदार परेश म्हात्रेच्या खांद्यावर. या ठिकाणी उपस्थित असणारे श्री सदाशिव महादेव वडके विद्यालय चोंडीचे क्रीडा शिक्षक सन्मान्य श्री संजयजी गावण सर यांना सन्मानित करतील. श्री अभिषेक कडू. प्रथमोपचार घ्या ताबडतोब. अक्षय सहाचा डिफेन्स आहे. साहिल पाटील वर दारोमदार. बोनस पॉइंट ऑन आहे साहिल साठी. जबरदस्त फुटवर्क, प्रयत्न छान आहे. ग्राउंड नंबर 1 वर कमलेश्वर सुतारपाडा भैरवनाथ पेसारी आज या स्पर्धेचा महाविजेता कोण होईल. आता मात्र रेडरचा कर्दनकाल सागर पाटील मैदानात आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करेल, अनुभव पणाला लावेल का. एक रंजक सामना. संघ ज्या पद्धतीचा खेळ करतोय ना, टायटल विनर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. पवित्रा म्हात्रे सारखा खेळाडू मैदानात आहे. वापर करावा लागेल विनायक दिवलांग संघाला. या खेळाडूचा उभा टाकलाय परेश. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण झिंग झिंग झिंगाट मैदानात जबरदस्त खेळी पाहायला मिळते. 2 आणि 1 आणि त्यामधून उडी मारले आणि 1 गुण आपल्या संघाला. नवेगाव पेण संघाला 1 गुण मिळतोय. शेवटची आशा, ती आशा आशेमध्ये बदलेल की निराशेमध्ये बदलेल ही येणारा वेळ आणि येणारी काळ नक्की सांगून जाईल. 30 सेकंदामध्ये नक्की समजेल. इथे मात्र झडप घेतली. चला चला
लोण्याचा बोजा पडेल का चेतन पाटील आहे? काय घडेल काय बिघडेल? कडक मॅच मित्रांनो, सामना सोडू नका. 1+2+1 मला म्हणते कन्सिस्टंट परफॉर्म करणं गरजेचं असणार आहे. चेतन पाटील वर पूर्ण दारोमदार आहे. चेतन नावाचं बादल पाहायला मिळतोय मैदानात. बघूया संघासाठी काय खेळी करेल. बोनस सहजासहजी मिळवतोय, त्याला प्रत्युत्तर देणार. काय तो जल्लोष असेल मैदानात खेळाडूंचा. चढाईसाठी हिमांशू म्हात्रे पुन्हा एकदा मैदानात आहे. तर इकडे चढाई करतोय कमलेश्वर सुतारपाडा संघाचा एक ढाण्या वाघ म्हणून ओळखला जाणार रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण गजने मैदानात ऑनलाईन. संघासाठी कितपत गुणांची लयलूट करतोय. पलटवार होणार याच मैदानावर. एक नवयुवक न्यू कॅन्डिडेट 5G मैदानात वापरला जातोय. ही नवीन हत्यार विनायक देवलांग संघाचं आपल्या संघासाठी काय करेल. 4-11 बलाढ्य आघाडी आहे. काय घडतोय काय बिघडेल मैदानात. हो 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 रणधुमाली चालू आहे. बघूया काय घडतोय. संकेत भात्रे एक जबरदस्त कोपरा रक्षक संघाला रणनीती आखत असताना टीम वर्क खूप महत्वाचा आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या, मी वारंवार म्हणत असतो, जर जिंकायचं असेल तर टीम वर्क करावा लागेल. उत्सुकता आता मात्र शिगेला पोचलेली आहे. पुन्हा एकदा चेतन पाटील. कालचाचे ठोके चुकणार. हा सामना एवढा ताकदीचा होणार. प्रत्येकाचा पैसा वसूल होईल असा हा सामना. चेतन पाटील पुन्हा एकदा. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, क्या हो गया. जवळ जवळ मध्य रेषा भेदणार आणि चेतन पाटीलचा वारू रोखला गेला. गंगा जमुना वाहिल्या असतील पाठीराख्यांच्या डोल्यातून मित्रांनो. याला म्हणतात कबड्डी. आणि आता मात्र हिमांशू याचा चढाईचा अंत झाला, रोखला गेला. काय म्हणावं या केले. कशाला काय पॉइंट मारतो तो. हिमांशूच्या पायात वादळ मात्र थंड झालेला दिसतोय. काय घडेल. चेतन ते करू शकतो विनायक देवलांग संघासाठी. त्याच्यावर पूर्णतः जबाबदारी असणार आहे. उजव्या कोपऱ्यातून आलाय, इथे किक केलंय आणि रक्षकावर या वेळाचा मोठा आघात करून 1 गुण आपल्या संघासाठी मिळवलेला आहे. गुणसंख्या बदलित झालेली आहे. 6-13. विनायक देवलांग पिछाडीवर आहे. नवेगाव पेंट संघ आघाडीवर आहे. परेश यावेळी रेड साठी गेलेला आहे. परेश काय करेल. बोनसचा अटेम्प्ट झालाय. कितपत सक्सेस मिळणार त्याला हे नक्कीच ही रेड पूर्ण झाल्यानंतर नक्कीच आपल्याला समजणार आहे. पंचांकडून कोणती हालचाल नाही आहे. सो एंटी रेड म्हणून ही घोषित झालेली आहे. चेतन पुनश्च एकदा आलाय. 5चा डिफेन्स आहे, त्याच्यासाठी बोनस नसणार आहे. सो आता गुण स्कोर करायचा असेल, पॉइंट स्कोर करायचा असेल तर टच पॉइंट शिवाय पर्याय नाही आहे त्याच्यासाठी. आता काय करेल. थोडासा फुटवर्क त्याच्याकडे असणार आहे. एक्सपिरियन्स. रायगड संघामध्ये उडी मारले, हनुमान उडी होती. इथे मात्र चम घेतली होती, पण असंभव 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 मात्र थांबवलाय चेतनला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. हो 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 बघावं आणि बघतच राहावं. दोन्ही मैदानावर घणाघाती हल्ले चढवलेत. जबरदस्त. कमलेश्वर सुतारपाडा भैरवनाथ पेझारी. काय करायला पाहिजे. ज्या चुका झाल्या त्या सुधारायला पाहिजेत. जिथे आपल्याला वर्क करायला पाहिजे तिथे चांगले चांगले डावपेच आखायला पाहिजे. आणि तेच डावपेच मोडून काढण्यासाठी नवेगाव पेंट संघाचा रेडर कोर्टमध्ये पोहोचलाय देवलांग संघाच्या. आता पाहूयात काय घडतंय.
रुपेश, तसं पाहिलं गेलं तर वन साइडेड मुकाबला पाहायला मिळत आहे, परंतु चित्त तरळता हे कबड्डीसाठी काही नवीन नाहीये. सागर आपल्या संघासाठी काहीतरी. तिकडे ग्राउंड नंबर 1 वर सुद्धा जबरदस्त सामना आहे. रसिकांची मनं जिंकली जात आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण चेतन म्हात्रे याला थांबवलंय. काही क्षेत्ररक्षण आहे, लाजवाब, क्लास. क्षणाला उत्कंठा वाढते. पुन्हा एकदा चढाई हिमांशू म्हात्रेची. मॅन फ्रॉम नवेगाव. प्रथम क्रमांकाला नवेगाव खूप महत्व आहे. ही सुवर्ण संधी आहे जिल्हास्तरीय स्पर्धेत. अहो, अजिंक्य स्पर्धेत तर तुम्ही कमाल केलेली आहात. जिल्हास्तरीय स्पर्धेत संकेत ही सुवर्ण संधी आहे. बघूया काय करताय आपण. पण विनायक दिवला, चेतन पाटील मेहनत करावी लागेल आपल्या संघाला. साहिल पाटील पवित्रा आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जावं लागेल. विविधतेने प्रयत्न झाले बोनस घेण्याचे. हा पाय टाकून बघितला, तिथे सक्सेस मिळाला नाही. तो पाय टाकून सुद्धा सक्सेस मिळाला नाहीये. मग आपल्या कोर्टमध्ये रिक्त हाताने पोहोचला. समोरील संघाला 1 गुण बहाल केला या राईडमध्ये. अति घाई मसणात नाही. अरे डमी आहे हो बोनस. हो बघा, टीम वर्कच्या बाबतीत आज सत्यनारायण नवेगाव संघानं मन जिंकलेली आहे. हिमांशू चढाईसाठी बघा 6 गुणफलक. तब्बल 10 गुणांची आघाडी आहे नवेगाव पेंट संघाकडे आणि तीच आघाडी कायम राखायची आहे. मॅचला थोडीशी स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून आहे. एमटी रेट जास्त करतायत आणि थर्ड रेडवर खेळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कोण जाणार अंतिम सामन्यात. आणि अंतिम सामना क्रीडांगण नंबर कुठे घ्यायचा हो. महिलांसाठी हा सामना असेल. राखीव क्षेत्र आपला क्रीडांगण नंबर 1 वर आहे. म्हणजे अंतिम सामना सुद्धा क्रीडांगण नंबर 1 वर होईल, याची सर्वांनी नोंद घ्या. परेश पुन्हा एकदा चढाईसाठी. ही आघाडी मोठी आहे. पाडव्याला खाऊ पुरी श्रीखंड आणि मैदानात गुन्हा फलक आहे प्रचंड 16-7. मित्रांनो, ही आघाडी मोडून काढायची असेल तर मेहनत करावीच लागेल. जिकरीचे भगीरथी प्रयत्न आता मात्र चेतन पाटीलला करावे लागतील. 4ही संघ बक्षिसास पात्र आहे. कुणाला मिळणार LED टीव्ही. संकेत म्हात्रेची चुकी. सर्वोत्कृष्ट खेळाडू LED टीव्ही असणार आहे. उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड सुद्धा बक्षीस आहेत आणि पब्लिक हिरो सायकल असणार आहे. कोण होईल. आता मात्र एकटी जबरदस्त पवित्रा रोखला गेलाय बारो. मागील 2 रेड मध्ये 3 गुण विनायक दिवलांग संघाला आले. सुगीचे दिवस आलेले आहेत, चांगले दिवस त्यांच्यासाठी आलेले आहेत. आता पाहूयात काय घडतंय. टर्निंग पॉइंट किंवा मॅच टर्न होऊ शकते का, यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातात. टाइम आउट घेतला जातोय. मॅचला थोडंसं मॅचचा मोमेंटम थोडासा तोडण्याचा प्रयत्न आहे, पण मोमेंटम कोणाच्या बाजूने झुकला जाईल हे सुद्धा पाहावं लागेल. मैदान क्रमांक 1 वर सुद्धा अगदी घासून सामना चालू आहे. भैरवनाथ पेचारी संघ 6 गुणांवर आहे. सुतारपाडा संघ 5 गुणांवर आहे. नाममात्र 1 गुणाची आघाडी आहे पेचारी संघावर. चेतन पुन्हा एकदा मैदानामध्ये गेलाय. मागील रेड मध्ये 2 गुण आपल्या संघासाठी मिळवले होते. महत्वाचा रोल अदा करायचा आहे. टू टचचा एक लाजवाब प्रयत्न झाला, परंतु प्रयत्नामध्ये सफलता मिळालेली नाहीये. पुन्हा एकदा नवेगाव पेंट संघाचा हा रेडर आलेला आहे, बहादर आलेला आहे. कशा पद्धतीने चढाया करतोय. स्पीड चांगला आहे, कंट्रोल आहे त्याच्याकडे.
आणि पुन्हा एकदा चांगली नजर आहे, पण त्याचा फायदा त्याला होईल का? पण फक्त मॅचला स्लो डाऊन करायचं आहे आणि ती स्लो डाऊन करण्याच्या नादामध्ये इथे मात्र एम्प्टी रेड करण्याच्या दिशेला मार्गस्थ आहे. पण लेग किक केलंय, रनिंग लेग किक. शेवटची 5 मिनिट आहेत. 16-10-10-16. रुपेश काय म्हणशील? अजून वेल बाकी आहे, अजून खेळ बाकी आहे. काही होऊ शकतं मैदानात. ही आघाडी मोडून काढू शकतोय अनुभवी खेळाडू. हा सुद्धा धुमचक्री वादळ आहे विनायक देवलांग संघाचा. मी म्हटलं एक चेतन पाटीलच्या खात्यात. हाच तो आर्यन आहे. कर्दन कालच म्हणावा लागेल मैदानावर सध्या. जबरदस्त काय फुटवर्क आहे बघा मित्रांनो. बदल आली ते बघा त्याच. नंबर 1 चा सामना काय चुरशीचा झाला. सन्माननीय नितेशजी कडू साहेब, मापगाव उपविभाग प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, खरोखर तुम्ही जे आयोजन केलं ना, रसिक विजयाचे शिल्पकार जरी खेळाडू असले तरी आभाराचे मानकरी सन्माननीय आदरणीय नितेशजी कडू साहेब आहे, ते विसरून जमणार नाही. टीमचा डिफेन्स एकाला पकडण्यासाठी सज्ज झालाय. सुपर टॅकल इज ऑन. व्हॉट विल बी हॅपन? प्रयत्न चांगले आहेत मध्यरक्षकाने इथे मात्र सुपर टॅकल. चेतन पाटीलनी गुटकुल्यात पाडलं होतं, मात्र काय म्हणावं या खेळाला. भट्टी आणली होती, मात्र आता आर्यन चमकला मैदानात. देवाने सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातले, परंतु एक अट मात्र नक्की टाकले, जो झिजेल तो चमकेल. आणि मैदानात हिरा चमकला. आर्यन मात्र मॅन फ्रॉम नवेगाव. जबरदस्त. इकडे भैरवनाथ केजारी संघाने धुमाकूळ दहशत निर्माण केले. चेतन मात्रे वाघ आता मात्र गुहेच्या बाहेर निघालाय. हो, एक दिवस वाघ जंगलाच्या बाहेर आल्यामुळे वाघाचा दर्रा कमी होणार आहे का? बिलकुल नाही. असा हा चेतन मात्रे चमकला मैदानावर. क्रीडांगण नंबर 1. नक्कीच चेतन मात्र क्रीडांगणात चमकला, पण चेतन मात्रेने खऱ्या अर्थाने आपल्या अलिबागचं नाव उज्ज्वल केले. 2 दिवसापूर्वी आपण ऐकलं असाल, विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या मांडवा पोलीस स्टेशनचं तोंड भरून कौतुक विधिमंडळात केलेलं आहे. कशासाठी? तर विनयभंग करणाऱ्या आरोपीला 48 तासात शिक्षा जी झाली, ही मांडवा पोलीस ठाण्यामार्फत 11 मार्च 2025 रोजी गुन्हा दाखल केला गेला विनयभंगाचा. 12 मार्च 2025 रोजी दोषारोप दाखल झालं. 24 तासात तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आलं आणि दिनांक 13 मार्च रोजी शिक्षा सुनावली गेली. 48 तासात गुन्हा साबित होऊन आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. आणि हे सगळं श्रेय जाते, याचे तपास अधिकारी होते पोलीस हवालदार चेतन म्हात्रे, आणि यांचं कौतुक 2 दिवसापूर्वी विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. आणि या चेतन म्हात्रेने खऱ्या अर्थाने आपल्या अलिबागचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि त्याचा खेळ आपण आज मैदानात बघतोय. लाजवाब माणूस उभा आहे वर्दीतला, म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला. सदरक्षण आहे, कलडेगरण आहे महाराष्ट्र पोलीस. चेतन म्हात्रे अभिनंदन. 22-11-11-22. विजयाचा शंखनाद होईल का? अंतिम सामन्यात नवेगाव संघ दाखल होईल का, असा प्रश्नचिन्ह. 22-11-11 गुणांची आघाडी. या वर्षीच्या मोसमातील ही सुवर्ण संधी असेल नवेगाव संघासाठी. नवेगाव संघात गावात खरोखर आनंदाला पार उरला नसेल, कारण संघ आपला तुफानी खेळी मैदानात करतोय. आर्यनने आज मन जिंकलेली आहे.
क्रीडांगण नंबर 1 वर सुद्धा महायुद्ध पाहायला मिळतं. 9-9 असा हा सामना अशा तऱ्हेनं सत्य